नमस्कार मित्रांनो, लर्निंग इम्पोर्ट एक्सपोर्ट विथ अविनाश या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी या जो जर्नीमध्ये प्रवासामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये फिरतोय. ह्यासाठी वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टरना गाठीभेटी घेतोय. त्यामुळे जे आहे ते एक्सपोर्ट इम्पोर्टचं जी जर्नी माझी सुरू आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळे अनुभव मोठमोठे जे एक्सपोर्टर्स आहेत मॅन्युफॅक्चर आहेत त्यांच्या अनुभवातून मलाही शिकायला मिळतं. त्यासोबत तुम्हालाही त्याच्यामध्ये थोडासा शिकण्याचा एक चान्स मिळतो. आणि या जर्नीला आपण आता पुढे चालू ठेवूया. मला सपोर्ट करा, शेअर करा, या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आज मी आलो आहे एक सांगली या शहरामध्ये. सांगली हे शहर जे आहे हळदीच्या एक्सपोर्टसाठी नोन आहे, खूप जाणलं पूर्ण जगभरामध्ये ती प्रसिद्ध आहे. कारण ओव्हरऑल जो 60% जी हळद आहे एक्सपोर्टसाठी इथून प्रोक्युअर केली जाते आणि ती जगभरामध्ये एक्सपोर्ट केली जाते. खास करून 2023 मध्ये ओव्हरऑल भारतामधून 65% जी टर्मरिक जी आहे ती सांगली ह्या जिल्ह्यातून एक्सपोर्ट झाले. मोठ्या प्रमाणात चांगल्या क्वालिटीची जी टर्मरिक आहे, हळद जी आहे ती इथून सांगलीमधून एक्सपोर्ट होते. आणि मेन जे डेस्टिनेशन आहेत एक्सपोर्ट करण्यासाठी ते आहेत बांगलादेश, USA, युनायटेड अरब, जर्मनी, मलेशिया या वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात हळद इथून जी आहे टर्मरिक इथून बाहेर पाठवली जाते. तर आज आपण अशाच एका मॅन्युफॅक्चरर यांच्या ऑफिसमध्ये बसलो. त्यांच्याशी ते स्वतः तुमच्याशी ओळख करून देतील आणि त्यांच्या जर्नीबद्दल त्यांची जी एक लिगसी आहे जी या मॅन्युफॅक्चरमध्ये जे इस्टॅब्लिश झाली आहे तर ती जर्नी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तर वेलकम इन माय चॅनल सर. नमस्कार. तर तुम्ही स्वतः तुमची ओळख करून द्या. तुमची जी जर्नी आहे वडिलांपासून किंवा आजोबापासून कशी आली, कशा पद्धतीने ह्या इंडस्ट्रीमध्ये आलात, या टर्मरिक इंडस्ट्री किंवा स्पाइस इंडस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये आलात, ते आम्हाला जर सांगाल तर चांगलं. हो, नक्की चालेल. माझं नाव आहे पुष्पक राजेंद्र कुमार कांते. माझा हा बिझनेस आजोबांनी स्टार्ट केलेला आहे. तो आजोबांचं नाव काय? मनोहर धनपाल कांते. मग त्यांच्याच नावाने आपली आता फर्म जी आहे ती चालू आहे. मनोहर धनपाल कांते MDK. हो, मग तीच फर्म आता त्यांच्याच नावाने आता सुरू आहे. मग त्यांनी जो हा बिझनेस स्टार्ट केलेला तो 1977 ला हा बिझनेस त्यांनी बिल्ड करायला सुरुवात केली. ते त्यांचा पाया होता, ते म्हणजे आमचे पाया आहे. त्यानंतर बाबांनी हा बिझनेस पुढे नेला. त्यानंतर आता मी पुढे न्यायचा प्रयत्न करतोय आणि नवीन नवीन आयडियाजनी हा पुढे कसा न्यायचा त्याच्यावर मी अभ्यास करतोय. मग त्याच्यात आणि आणखी काय आहे की आमचा एकच पहिल्यापासून हेतू आहे की लोकांना क्वालिटी मध्येच माल द्यायचा. त्यात क्वालिटी म्हणजे कुठेही कॉम्प्रोमाइज न करता ते कसं पुढे नेता येईल त्याच्यावर आम्ही जास्त भर देतो. करेक्ट. आता जर तुम्ही आजोबांपासून म्हणालात की आजोबांनी इथे सुरुवात केली, तुमच्या सोबत त्यांची गप्पा वगैरे चालत असतात? हो, चालत. तर ओव्हरऑल त्यांनी जी सुरुवात केली त्यावेळेचा काळ कसा होता आणि त्यांना का वाटलं, त्याच्या अगोदर काय होतं? म्हणजे ओके, आता तेव्हा कसं होतं की जेव्हा आजोबा, कारण एखादा व्यवसाय करणं मराठी माणसाने आणि त्याच्यामध्ये उतरणं तेही तुमच्या आजोबांनी त्यावेळेस विचार करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हो, बरोबर, छोटी गोष्ट नाही. त्याच्या मागे पण कसं एक छोटीशी स्टोरी आहे. मग स्टोरी म्हणजे काय झालेलं की जेव्हा माझे आजोबा जेव्हा इथे आले, ते कर्नाटकाचे होते मूळचे. तेव्हा जेव्हा इथं आले तेव्हा काय झालं की त्यांचे एक मित्र होते. त्यांच्या मित्राने ते दोघं मिळून काहीतरी करायचं असं त्यांच्या डोक्यात होतं, पण कुणाचंही धाडस होत नव्हतं. मग त्यात काय झालं की तेव्हा म्हणजे जे 8वी जे झालेले होते त्यांना सुद्धा शिक्षक म्हणून घेत होते तेव्हाच्या काळी, असं होतं. बरोबर. मग ते त्यांच्या मित्रांनी ते काय केलं की त्यांनी ते चूज केलं की आपण शिक्षक व्हायचं. ओके, पण त्यांना आजोबांना काय वाटायचं की आपल्याला काहीतरी नवीन करता यायला पाहिजे किंवा असं काहीतरी करायला पाहिजे. मग ते काय म्हटलंय की जे माझे आजोबांचे फ्रेंड होते त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं की तुम्ही बिझनेस मध्ये जावा आणि हा करा. मग त्यांच्या प्रोत्साहनामुळं
हा बिझनेस त्यांनी स्टार्ट केला. ओके. ओके. म्हणजे धाडसाचं हो, पाऊल होतं. धाडसाचं पाऊल त्यांनी उचलले आणि त्यात ते सक्सेसफुल झाले. ओके. पण त्यावेळेस तुम्हाला म्हणजे जर तुम्ही कर्नाटकामधून इथे मायग्रेट झालात त्यावेळेस म्हणजे हे सांगितलं असेल की आता त्यावेळेस एक बिझनेस करणं म्हणजे कुठून तरी फंड करणं किंवा पैसे जमा करणं हातात, तर हा सोर्स कुठून आला असेल, कुठून म्हणजे त्यांनी केला असं कधी? आता ओके, ते कसं आहे की स्टार्टिंगला कसं आहे की आता कोणतं त्यांचे फ्रेंड्स किंवा काय ते थोडं त्यांना मदत अच्छा, केली, थोडं ओके. फायनान्स केलं. मग त्यांचं तेव्हाच्या काळी कसं होतं की पैसे लावले की पैसे मिळायचे, इझिली मिळायचे. अच्छा. आता कसं थोडं मार्केट थोडंसं जरा टाईट टाईट असल्यामुळे ते आहे. तेव्हाच्या काळी थोडं होतं आणि तेव्हा धाडस पण होतं आणि लोकांचा विश्वास होता माणसांवर, एकमेकांवर विश्वास होता. त्यामुळे आणि ते विश्वासाला पात्र पण माझे आजोबा ठरले. तोंडी पण व्यवहार चालायचा, तोंडी व्यवहाराप्रमाणे माणूस वागायचा. आणि आम्ही आता ना तुम्ही म्हणताय तसंच आता आमचं मोस्टली वागणं तसंच आहे की आपण लिखापडीपेक्षा बोलण्यातच आपलं स्ट्रॉंगपणे राहिलं पाहिजे. म्हणजे आपण जे बोलतोय ते आपलं ते व्हायलाच पाहिजे. आपण जे एखाद्याला सांगितलं की आम्ही ह्या पद्धतीने देणार त्याच्यावर तुम्ही ऍज अ एथिकली तुम्ही त्याच्यावर बरोबर. आपल्याला म्हणजे काय, आता समजा आपल्याला एक काहीतरी गोष्ट घ्यायची की बाबा एक बॉन्ड करा, हे आमच्या तिथं कसं आहे की आपण एकदा बोललो की बाबा तुम्हाला आपण हे देणार म्हणजे देणार आहे, त्याच्याच की बॉन्ड बिनची काय गरज लागत नाही. अच्छा. त्यावेळेस म्हणजे बाबांनी किंवा तुमच्या आजोबांनी त्यावेळेची एखादा असा एक्सपिरियन्स किंवा अनुभव शेअर केला असेल ज्यामध्ये थोडी फायनान्शियल अडचण आली असेल किंवा तुमचं जे युनिट आहे त्याच्यामध्ये आता जी मॅन्युफॅक्चरिंग युनिट वगैरे ते हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट कधी सुरुवात केली? आता मॅन्युफॅक्चरिंग काय झालं की जेव्हा आजोबा आले तर त्यांनी पहिला तेजीमंदी म्हणजे ह्या क्षेत्रात थोडं जरा प्राधान्य केलं. कारण का की तेवढं लगेच मिल टाकणं काय बरोबर पॉसिबल नव्हतं. मग तसं तसं जे पैसे तेजीमध्ये म्हणजे जसे पैसे मिळत गेले तसं करत ते त्यांच्या डोक्यात आलं की आपण आता पहिला दुकान घेऊ स्वतःचं. पहिला रेंटवर होते, मग पहिला स्वतःच त्यांनी दुकान घेतले. मग नंतर हळूहळू प्रोडक्शन वाढायला लागलं. मग त्यांनी मिलचा प्रयत्न केला, मग मिल टाकली. त्यानंतर हळूहळू करत पतसंस्था केली. असं हळूहळू करत पुढे आपण येत गेलो, ग्रोथ होत गेली. तर चाल आता एखादं काय चॅलेंज वगैरे किंवा एखादं तुम्ही एक्सपिरियन्स याच्या संदर्भातला म्हणजे असं सांगताना ओके, चॅलेंज मध्ये कसं होतं की म्हणजे माझ्या दृष्टीने माझं चॅलेंज काय आहे मी सांगतो तुम्हाला. कारण त्यांनी त्यांच्या पद्धतीने चॅलेंज करत गेलेले आहेत आणि ते सक्सेसफुल होत गेलेले आहेत. मला आता काय चॅलेंज आहे की आपली जी लिगसी आहे ही कशी पुढे न्यायची आणि कसं टिकून ठेवायची हे जास्त मला त्याचं हे आहे. मग त्याच्या पद्धतीनेच मी वागत चाललेलो आहे. मग मला पण असंच आहे की फक्त आपलं नाव कायम राहायला पाहिजे आणि त्या हिशोबाने कसं वाढवायचं ते पद्धतीने क्वालिटी मेंटेन कारण कसं आहे माहितीये काय, आता मार्केटमध्ये खूप पद्धतीचे प्रोडक्ट्स आलेले आहेत पण आपल्याला त्या प्रोडक्ट्स मध्ये आपल्याला खूप पैसे मिळतात पण आम्ही त्यात उतरलेलो नाहीये. कारण आपल्याला काय की पैसे थोडे कमी मिळतील तरी चालेल पण आपल्याला नाव कमवायला पाहिजे. मग त्यासाठी आम्ही क्वालिटी मध्येच काम करतोय, तेच सुरू आहे. अच्छा. मग हे जी रॉ मटेरियल म्हणजे हळद जी आहे, ओली हळद वगैरे ही एक प्रोसेस काय असते, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही आणता किंवा कुठून आणता आणि ती एक प्रोसेस जर मला सांगाल तर? हो चालेल. आता कसं असतं माहितीये काय की आता सांगली हे मेन मार्केट आहे हळदीचं. मग जे आजूबाजूचे जे शेतकरी असतात ते त्यांचं प्रोसेसिंग त्यांनी स्वतः केलेली असते. ते प्रोसेसिंग मी तुम्हाला थोडं सांगतो कसं असते. आता जेव्हा हळद आल्यानंतर त्याला शिजवतात पहिला शेतकरी. शिजवल्यानंतर त्याला पूर्णपणे वाळवतात. वाळल्यानंतर त्यांच्या पद्धतीनं किंवा ते पॉलिश करतात. हो, शेतकरी पण करतात. म्हणजे एक शेतकरी पण करतात, एक त्यांनी जर डायरेक्ट तशी ओली आणली तर ओली पण घेतात. पण मोस्टली ते प्रोसेसिंग करूनच देतात कारण रेट जास्त येतो त्याला. मग ते जेव्हा डबल पॉलिश किंवा पॉलिश करतील मग ते पॉलिश केल्यानंतर आपल्या इथं ऑप्शनला येतं. ओके, मार्केटमध्ये येतं. मार्केटमध्ये ऑप्शनला आल्यानंतर त्यानंतर जे आपले टर्मरिक बायर्स जे असतात म्हणजे माझ्यासारखे जे मॅन्युफॅक्चरिंग असतात, एक्सपोर्टर असतात, ते तिथं ऑप्शनसाठी येतात आणि ऑप्शनसाठी जो कोण जास्त बोली लावेल त्या मालावर की तो माल तो त्यांच्याकडे जातो. अशा पद्धतीनं हे चाललेलं असतं. ऑप्शन करताना त्याची क्वालिटी म्हणजे माल जो रेट आहे तो कशा पद्धतीने डिफाईन होतो? आता हे कसं असतं तुम्हाला सांगतो की आता समजा
एक हळद आहे तर त्याचे सिंगल पॉलिश आहे तर सिंगल पॉलिश रेट थोडं कमी होतो, डबल पॉलिश असेल तर त्याचा रेट थोडं जास्त होतं, अशा पद्धतीने असते. आणि कसं असतं की आपला जो बायर जो असतो त्यांना आपली आपली क्वालिटी माहिती असते की आपल्या कोणती क्वालिटी घेतली की आपलं ही पावडर येईल किंवा आपल्या कुठलं एक्सपोर्ट होणार आहे, त्या पद्धतीनं तो फक्त तोच मालवर त्याचं नजर असते. आणि ती आली ना मग त्याच्यासोबत ते रेटचं हिशोबानं त्यावर डिपेंड करतो. तुम्ही जर मार्केटमध्ये म्हणालात तर आता जर आय डोंट नो, जर मी आता कारण नवीन आहे या टर्मरिक याच्यामध्ये, तर एक असतो ना की ए ग्रेडचा एक सर्टन एक नाव असतं हळदीचं, बी ग्रेडचं, तर असे काय आहे जे काय आता कसं आहे सांगू का, सगळ्यात चांगली हळद म्हटलं तर सेलम म्हणतात. ओके, मग त्याच्या खाली निजाम येतं, असं वेगवेगळे प्रकार. बेसिक जे आहे ते सेलम एकदा टॉप. आता आपण टॉप मध्येच मोस्टली करतो, त्यामुळे मी टॉप मध्येच तुम्हाला मी सगळं सांगतो. आणि सांगलीमध्ये जे ह्याचं जे म्हणजे प्रोक्युरमेंट म्हणजे इथे शेती जास्त मग हळदीचीच होत असेल आजूबाजूला जे होतं, तर त्याच्यामध्ये पण जी शेती केली जाते ती सेलम मध्येच होते की अजून वेगळ्या पद्धतीने? नाही, असं काय नाही. आता मोस्टली कसं आहे की आता पहिला फक्त सेलम मध्येच फक्त हळद पिकायची, त्यामुळे त्याचं नाव सेलम पडलं. आता कसं आहे की आजूबाजूला पण आपल्या जवळपास ते सेलम म्हणजे उगवू शकतात, त्यामुळे त्याचं काय आता राहिलेलं नाहीये की आपण बाबा फक्त सेलम मध्ये सेलम मिळणार, निजाम मध्येच निजाम मिळणार, असं आता काय राहिलं नाही. पण मोस्टली तिकडे येतातच. त्यानुसार त्याचा डेफिनेशन वेगवेगळी पडलेली आहे. मग त्यात कसं असतं की आता सेलम मध्ये गठ्ठा म्हणजे काय असतो की त्याचं बी असतं, त्याचा एकदम पॉलिश केलेला जे असतो त्याची जी पावडर आहे ती सगळ्यात टॉपची पावडर निघते आणि त्याचं कर्क्युरियम लेवल जास्त राहतं. ओके, हळदीला कर्क्युरियम लेवल म्हणजे काय की सोन्याचं कसं तारण आपण मोजतो की किती कॅरेटचं आहे, तसं हळदीचं मोजायचं म्हटलं तर त्याला कर्क्युरियम लेवल म्हणून असते. ओके, तर ऍव्हरेज काय ती लेवल? आता कसं असते, 2 कर्क्युरियम म्हणजे काठावर पास म्हणतात. हा, मग ते त्याच्यावरची सगळी जी कर्क्युरियम लेवल असेल ती पास होते. ओके, आणि सगळ्यात जास्त हायेस्ट म्हटलं तर 4 कर्क्युरियम लेवलची येते आपल्या कर्क्युरियम लेवलची जी टॉप क्वालिटीची, ती सगळी टॉप क्वालिटीची येते. ओके, मग इथून आता तुम्ही मोस्टली जे अच्छा या हळदीसाठी जी तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करता किंवा प्रोक्यूर करता, त्याच्यानंतर तुम्ही डोमेस्टिकली किंवा एक्सपोर्टसाठी पाठवता, त्यासाठी सर्टिफिकेशन कुठली लागते? आता मोस्टली कसं आहे, आता आपल्या ब्रँड जे आहेत, आपले जे 5 ब्रँड जे आहेत ते सगळे ॲग्मार्क ब्रँड्स आहेत. ॲग्मार्क म्हणजे आपलं फसाय लायसन्स म्हणा, हे म्हणा, ॲग्मार्क, हे सगळे गव्हर्नमेंटचे सगळे आपले केलेले आहे. मग ते कसं असतं की फसाय लायसन्स झालं, हो ते आहे. ॲग्मार्क म्हणजे काय असतं की आपण जेव्हा प्रोडक्शन करतो तर प्रोडक्शन केल्यानंतर जो आपला जो माल आलेला असतो त्याचं पहिला आपल्याला लॅबमध्ये रिपोर्ट्स घ्यायला लागतात. ते रिपोर्ट्स आल्यानंतरच आपण ते पॅकेजिंग करू शकतो. मग ते रिपोर्ट असल्यामुळे की नाही आपण पुढच्याला फसवू शकत नाही. बरोबर. आणि पुढच्याचा पण आपल्यावर विश्वास जमतो, त्यामुळे त्या पद्धतीने हे कामकाज सुरू असतं क्वालिटीचं. अच्छा, हे सर्टिफिकेशन, आता जसं तुम्ही फसाय म्हणाला त्यातून दुसरं ते सर्टिफिकेशन, आता तर प्रत्येक जो नवीन लॉट येतो त्या पद्धतीने प्रत्येक वेळेस तुम्ही ते अनालिसिस साठी लॅबमध्ये पाठवता की? हो, आता कसं असतं की नवीन लॉट आला ना तर त्याला ते कंपल्सरी करावंच लागतं आम्हाला, कारण ते जुना माल त्यात घालून चालत नाही ॲग्मार्क असल्यामुळे, आणि आपण तसं काय करत पण नाही. मग त्या हिशोबाने जसं नवीन माल येईल तसं पहिला ॲग्मार्कचे रिपोर्ट्स येतात, रिपोर्टचे आपल्याला झेरॉक्स येतात, झेरॉक्स आल्यानंतर आपण त्या हिशोबाने आपण पॅकेजिंग असतो आणि पुढच्याला सांगताना पण आपल्याला कळते की या पावडरची हे कर्क्युरियम लेवल आलेली आहे, मग आपण पुढच्याला पण सांगू शकतो तसं त्या पद्धतीने. ओके. तर आता तुम्ही जी इथे मॅन्युफॅक्चर करता, हळद करता टर्मरिकची, तर ती ओव्हरऑल आता डोमेस्टिकली कुठे करता? आता कसं आहे सांगतो तुम्हाला, आता मोस्टली की नाही महाराष्ट्रात ऑल ओव्हर सगळीकडे जात आहे, पण मेन हब आहे तो आमचा कोल्हापूर आहे, आमचा ब्रँडचा. कारण मेन हब म्हणजे काय की तिथं मोस्टली क्वालिटीज खातात सगळी, अशा पद्धतीने असल्यामुळे तो मेन हब झालेला आहे आमचा. इचलकरंजी, कोल्हापूर हे मेन हब, बाकीचं ऑल ओव्हर महाराष्ट्राकडे सगळीकडे जातो. बरोबर, अशा पद्धतीने सुरू आहे. अच्छा, आणि तुम्ही आता एक्सपोर्ट संदर्भात बोलत होता, तर आता एक्सपोर्ट संदर्भात तुमचं काय विजन आहे किंवा कशा पद्धतीने जर जाण्याचा विचार आहे किंवा अगोदर केला असेल तर कशा पद्धतीचा अनुभव होता? ओके, आता एक्सपोर्ट मध्ये म्हटला तर पहिला काय एक्सपोर्टसाठी नियम एवढे कडक नव्हते, त्यामुळं कसंही काही कामकाज सुरू होतं. मग आता थोडं त्याला
नियम और अटी जरा थोड्या कडक केल्यामुळे थोडंसं पेमेंटचं थोडं व्यवस्थित चालू आहे. जेव्हा माझ्या बाबांनी ट्राय केलेलं की एक्सपोर्ट डायरेक्ट करायचा, थोडं पेमेंटचा फुरून इश्यू येत होता. मग तो आपण काय केला की आपल्याला तसं नुसतं डिटेल काय त्याची काय इश्यू एक्झॅक्टली इश्यू म्हणजे काय व्हायचं की आता समजा आपण एकदा 2-3दा एक्सपोर्ट केला की ते पहिला पेमेंट व्यवस्थित द्यायचे आणि ऍडव्हान्स पेमेंट होते की क्रेडिट मध्ये द्यायचे. कुठल्या कंट्रीमध्ये होतं? आता दुबई साईडला म्हणा, दुबईमध्ये मोस्टली ते सगळं ऍडव्हान्स नाही मिळत नाही. मग ते पहिलाच सांगतो मी तुम्हाला सगळं. मग कोणत्याही देशात ते पहिला तसंच होतं. मग ते काय होत नव्हतं. मग ते आपण काय केलं की आपल्याला थोडे कमी पैसे मिळले तरी चालेल पण ऑन कॅश आपण बिझनेस करावा, अशा पद्धतीने आपण सुरू केले. मग आता आपण एक्सपोर्ट पण करतो पण डायरेक्ट एक्सपोर्ट नाही करत, मर्चंट एक्सपोर्ट करतो. मी तेच तुम्हाला विचारणार होतो, जर आता एखादा मर्चंट एक्सपोर्टर तुमच्याकडे आला, कम्युनिकेट केला, तर कशा पद्धतीने कम्युनिकेट करावं? तुमची काय वेबसाईट आहे किंवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, आता कशा पद्धतीने तुम्ही कराल त्याला? आता कसं आहे, मोस्टली एक्सपोर्टर असतात तर हे थोडं सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारीच आहेत. मग सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारे आपलं पेज आहे इंस्टाग्रामवर, गुगलवर सगळी माहिती आहे. त्यामुळं एक्सपोर्टर हे सगळे आपलं गुगल थ्रू येतात, त्यामुळं त्याचं काय प्रॉब्लेम. आणि जेव्हा ते येतात मग त्यांच्याकडे कसं असतं की फुडून कंट्रीमधनं त्यांच्याकडे एक लिस्ट आलेली असते की कोणत्या क्वालिटीची पाहिजे, त्यात प्रायोरिटी सगळे लिहिलेले असतात. मग ते लोक आपल्याला प्रायोरिटी आम्हाला देतात. मग त्या प्रायोरिटीनुसार आमच्याकडे जे प्रोडक्ट्स आहेत त्याचे आम्ही त्यांना रेट देतो. त्यानुसार मग आपण डिलिंगच्या हिशोबाने पुढे बोलू शकतो. अच्छा, मग हे पॅकेजिंगच्या कशा पद्धतीने तुम्ही, आणि हळद पॅकेजिंग कशा पद्धतीने केली जाते? ओके, आता हळद पॅकेजिंग मध्ये कसं असतं की आता हळद प्रोसेस झाली तर आपल्याकडं अवेलेबल काय काय की 250 ग्रॅम आहे, 100 ग्रॅम आहे, अर्धा किलो मध्ये आहे, 1 किलो मध्ये आहे, बर्नीमध्ये आहे, 10 किलो बॅग मध्ये आहे, 50 किलो मध्ये. हे सगळं कसं मशीन पॅकिंग सगळं होऊन मशीन पॅकिंग सगळं. ओके. आणि त्याच्यानंतर ते दुसऱ्या कार्टन मध्ये वगैरे हो, ते त्यानंतर मग कसं होतं, समजा अर्धा किलोचं झालेलं असेल तर ते 10 kgच्या हिशोबानं बॉक्स मध्ये वुडन बॉक्स की तो नाही पुठ्ठ्यामध्ये असतं. वुडन बॉक्स मध्ये खूप खर्चिक होतं, मग ते पुढच्या देताना ते त्याच्यामध्ये मग त्यासाठी ते आपल्या रेग्युलर जे बॅग्स असतात त्यामध्येच होतं, बॉक्सेस मध्ये होतं. अच्छा, ते आता एक्सपोर्ट जर्नी. आता याच्यानंतर मला सांगा, जर एखादा आता सगळे ओव्हरऑल मार्केट, हळदीचा मार्केट तर ओव्हरऑल इथेच आहे, करेक्ट. आता जर जसं तुम्ही आता याच्यामध्ये पूर्ण लिगसी आहे, करेक्ट, इतक्या वर्षाचा अनुभव आहे, आणि तो अनुभव येता येता तुमच्यापर्यंत आला आहे आणि तुम्हाला तो इझिली तुम्ही त्याच्यामध्ये जेल झाला. तर एखादा बिझनेस ओपन करताना, हे तुम्ही जे स्वतः न्यू ॲज अ एंटरप्रेन्योर आहात, तर तुमचं पुढील 5-10 वर्षाचं विजन काय आहे? ओके, आता मला असं वाटतं की कोणताही बिझनेस ज्याच हाय लेवलला पर्यंत गेला असेल तर आपल्याला काय करावं लागतं की त्यामध्येच लक्ष न देता की आणखी काय अल्टरनेटिव्ह बिझनेस करता येईल ह्याच्याकडे लक्ष देता यायला पाहिजे. कारण कसं असतं की कोणताही बिझनेस हा टॉप कायमस्वरूपी टिकत नसतं. कारण कसं असतं की वेळेनुसार सगळं बदलत जातं. आता कारण का सांगली हे सगळ्यात मेन मार्केट होतं, पण आता हळूहळू प्रत्येक ठिकाणी काय झाले की जिथे जिथं उत्पादन होत होतं हळदीचं तिथे डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकलेले आहेत लोकांनी. मग त्यामुळे हे डिवाइड होत गेलेलं आहे. जसं पहिल्यासारखं मार्केट आता सांगलीमध्ये नाहीये, म्हणजे म्हणावं तसं, म्हणजे आता पण आहे पण पहिल्या जसं तसं नाहीये. पण माझं कसं म्हणणं पडतं की आपलं समजा आता एक लेवल पर्यंत आपण गेलोय त्या बिझनेसमध्ये, तर आपण अल्टरनेटिव्ह बिझनेस त्याच्यासोबत स्टार्ट करायला हवेत, वेगवेगळे बिझनेस ट्राय करायला पाहिजेत. म्हणजे काय की आपल्याला लोड जास्त येणार नाही एकाच ह्याचा, त्याच्या हिशोबाने आपण करत गेलेलं बरं. आणि माझं आता विजन काय आहे की आता ऑलरेडी माझा हा बिझनेस 1977 पासून सुरू आहे. मग तीच लिगसी मी पुढे घेत जाण्याचा प्रयत्न करतोय, नवीन नवीन टेक्नॉलॉजी घेण्याचा प्रयत्न करतोय, नवीन नवीन कस्टमर जोडण्याचा प्रयत्न करतोय. त्यात माझं सगळं चालू आहे आणि माझं बाकीचे बिझनेस पण आहेत, त्यात पण मी लक्ष देत पुढे करायचा प्रयत्न सुरू आहे. दुसरे बिझनेस काय आता रिलेटेड माझं कसं आहे की माझी पतसंस्था आहे, काय पतसंस्था आहे, वेअरहाऊस आहे, हॉटेल आहे, वेअरहाऊस आहे, वेब्रिज आहे. मग हे सगळे बिझनेस आणि शेती पण आहे. मग त्यात थोडं सगळीकडे लक्ष देत देत पुढे जायचा प्रयत्न सुरू आहे. अच्छा, आता जर तुमचं एवढं वेगवेगळ्या, म्हणजे खरं तर व्हरायटीज ऑफ बिझनेस आहे, तुम्ही वेगवेगळ्या
सेक्टरमध्ये तुम्ही बरोबर. तुमचे पाय वगैरे त्याच्यामध्ये बरोबर. रोवलेले आहेत. तर एखादा नवीन जो बिझनेसमॅन आहे किंवा बिझनेस लाईक यंग मुलगा आहे कॉलेजमधून वगैरे, तर तो त्यांनी काय माइंडसेट घेऊन कुठल्याही बिझनेसमध्ये यावं? मला काय वाटतं की आता समजा की एका विद्यार्थ्याने समजा आपल्याला बिझनेस करायचा आहे म्हणून ठरवलं, तर त्यांना पहिलं काय करायला पाहिजे की बाकीच्या लोकांना पहिलं इग्नोर करायला पाहिजे अच्छा. की लोक काय म्हणतील किंवा काय की कारण कसं असतं की जेव्हा फॅमिली बॅकग्राऊंड बिझनेस नसेल तर लोक फार टोकतात की बाबा कशासाठी रिस्क घेतोस किंवा काय गरज आहे तुला, मग त्यापेक्षा तू हाय ती गप्प एक्झाम दे, गव्हर्नमेंट जॉब घे, म्हणजे तू आयुष्यभर सेट होशील. पण ह्याच्याकडे लक्ष न देता की आता मार्केटमध्ये समजा जी प्रोडक्ट्स नाही आहेत त्या प्रोडक्ट्सवर कसं आणायचं आणि कसं प्रोडक्ट लॉन्च करायचं ह्याच्यावर जास्त लक्ष देऊन त्याने तो प्रयत्न करायला पाहिजे. आणि पहिले 2-3 वर्ष संघर्ष करावाच लागतो कुठलाही बिझनेस तुम्ही काढला तरी. त्यामुळे ते संघर्ष केल्यानंतर तीच जी लोक तुम्हाला बोलत होती तीच लोक तुमच्याकडे परत येणार याची गॅरंटी माझी. कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हा सगळ्यात महत्त्वाचा हो, मुद्दा आहे. ते लागणार आहेत. आणि कसं आहे आता तर इझिली फंड्स अवेलेबल कुठेही होतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम फंड्स तर येणार नाही असं मला वाटतं. तर मित्रांनो बघा, एक युथनी येणाऱ्या युथला एक चांगला मेसेज दिलेला आहे की तुम्ही जर बिझनेस स्थापन करायचा आहे, इस्टॅब्लिश करायचा आहे या क्रिएट करायचं आहे, तर तुम्हाला पेशन्स हवेत आणि इग्नोर करा जे तुमच्या संदर्भात काही वाईट बोलत असतील किंवा तुम्हाला मागे खेचत असतील त्यांना इग्नोर करा, पेशन्स ठेवा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. हा बिझनेसचा जो आहे तो मुख्य काय बोलू शकतो धागा आहे, ज्याला घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि सर एवढा व्हॅल्युएबल टाइम दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.